हॅलो सगळ्यांना गुड आफ्टरनून. कारण ब्लॉग खूप लेट चालू करतोय आम्ही. आज संडे आहे. छान नाश्ता वगैरे झालेला आमचा कधीच सकाळी 8 वाजताच. त्याच्यानंतर घरातली सगळी क्लिनिंग वगैरे करून घेतली आणि आरवीचं स्कूलचं प्रोजेक्टचं काम चालू आहे. त्याच्यामुळे लवकर व्हिडिओ शूट करायला स्टार्ट नाही केलं. थोडा उशीर झाला दुपारी. आणि आज लंचमध्ये आम्ही दोघीच आहे, म्हणजे बाबा आज लंचला येणार नाही आहेत घरी आरवीचे, तर आम्ही दोघीच आहे. मग मी आरवीसाठी छान असा पास्ता बनवणार आहे आणि तर ते पण मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आज दिवसभरात मी आणि आरवी छान असा आरवीचा प्रोजेक्ट पण बनवणार आहे. तर दिवसापासून आरवी पास्ता मागत होती. म्हटलं चला संडे आहे, बराच वेळ पण आहे आपल्याकडे, तर म्हटलं चला आज तिच्यासाठी बनवूनच देऊया. तर मी पास्त्यासाठी काय स्पेशल गोष्टी मागवल्या नव्हत्या. ज्या घरामध्ये होत्या त्याच गोष्टींमध्ये मी सिंपल असा पास्ता बनवणार होती. म्हटलं चला तुमच्याबरोबर पण रेसिपी शेअर करते. तर पहिल्यांदा मी 2-4 लसणाच्या पाकळ्या तेलामध्ये टाकल्या होत्या. त्यानंतर मी मोठा असा चॉप करून एक छोटासा कांदा टाकला होता. माझ्याकडे शेजवान चटणी होती ती टाकली आणि थोडासा टोमॅटो सॉस टाकला होता 1 चम्मच, आणि 1 ते 1.5 चम्मच मी शेजवान चटणी टाकलेली. आणि पास्ता शिजवतानाच त्याच्यामध्ये मी थोडंसं नमक आणि ऑइल टाकलं होतं. पहिल्यांदा छान असा पास्ता शिजवून घेतला होता आणि त्याच्यानंतर शेजवान चटणी, कांदा आणि 1 ते 1.5 चम्मच मी टोमॅटो सॉस टाकला होता. आणि हे सगळं छान तेल सुटस तोपर्यंत फ्राय करून घेतलं होतं तेलामध्ये, म्हणजे मिक्स करून घेतलं होतं. आणि ह्याचा छान सॉस असा तयार झाला होता. त्यानंतर माझ्याकडे पेरी पेरी मसाला होता, तो ॲड केला होता. आणि मग हे सगळं छान मिक्स करून घेतलं. थोडंसं तेल सुटलं बाजूनी की त्याच्यामध्ये मग आपण जो शिजवलेला पास्ता असतो तो ॲड करायचा. आणि थोडंसं वरून 1 चिमूटभर मी नमक टाकलं होतं, का तर ह्या सगळ्या भाज्यांमध्ये पण असतं. बाकीच्या पण भाज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या. मी बोलत होती तिला टाकू का, पण ती बोलली नको आई, मला असं सिंपल पास्ता पाहिजे. मग तिच्यासाठी मी सिंपलच पास्ता केला होता. थोडंसं तिला असंच आवडते, तिला जास्त भाज्या वगैरे चॉप करून टाकलेल्या नाही आवडत. आणि शक्यतो तिला जास्त पास्ता आवडतो. घरामध्ये आमच्या दोघांना पण नाही आवडत, फक्त आम्ही तिच्यासाठी आणतो. तर छान असं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर मी गार्निशिंगसाठी बारीक चॉप केलेली थोडीशी कोथिंबीर टाकली आणि सुंदर पास्ता झाला होता. तिलाही खूप आवडला आणि तिने एन्जॉय केला. छोट्या छोट्या गोष्टी कधी कधी ती मागत राहते आणि मी करून देण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न असतो, साधा आणि सिंपल प्रयत्न. त्याच्यासाठी स्पेशल अशी कोणती गोष्ट मी करत बसत नाही, पण आपलं टेस्ट करून सांग चल. खरंच छान झालं. जास्त मीठ वगैरे नाही ना? मी आज हेल्दी पौष्टिक लाडू बनवणार होते, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण हेल्दी अशी या लाडूची रेसिपी शेअर करावी. तर तसं तर मी जास्त काही डाएट फॉलो करत नाही. मी संतुलित आहार घेण्याचा प्रयत्न करत असते. दिवसभरामध्ये खूप सारं मल्टीटास्किंग करायचं असतं. त्यासाठी आपण फिट असणं, खूप हेल्दी असणं खूप गरजेचं आहे. आपल्या रोजच्या धावपळीमध्ये शरीराला पोषण देणं खूप गरजेचं आहे. आणि महिलांसाठी 30शी नंतर तर स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यासाठी मी माझ्या डाएटमध्ये हा 1 लाडू दररोज सकाळी नाश्त्यामध्ये घेते, म्हणजे मला पूर्णपणे दिवसभर खूप एनर्जेटिक वाटतं. नॅचरल एनर्जी, आयर्न, फायबर, प्रोटीन सगळे यातून मिळतं. तसं तर मला बाजारातले ब्रँडेड प्रोटीन्स पावडर अजिबात घ्यायला आवडत नाही, म्हणून मी हे दररोज 1 लाडू खाल्ला तरी सफिशियंट आहे असं मला वाटतं. म्हणून मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करत आहे. तर सुरुवातीला मी शेंगदाणे, फुटाणे, सगळ्या प्रकारचे सीड्स, हलीम, मखाना, हे सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स, अक्रोड, हे सगळं मी ड्राय रोस्ट करून घेतलं होतं आणि त्याची छान अशी बारीक पावडर करून घेतली होती. आता ह्या सगळ्या गोष्टी घेण्याचं कारण म्हणजे ह्यातून आपल्याला खूप सारं एनर्जी बूस्टर आहे. एनर्जी बूस्टर म्हणायला पण काही हरकत नाही. खूप सारी एनर्जी मिळते. तसंच आपली त्वचा, केस खूप छान राहतात. आपली पचनसंस्था सुधारते. आपल्याला खूप सारं कॅल्शियम, प्रोटीन, आयर्न हे सगळं ह्या गोष्टींमधून आपल्याला मिळतं. म्हणून मी जास्तीत जास्त प्रयत्न करत असते की अशी एकच गोष्ट बनवावी की ती एक गोष्ट खाल्ली की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी त्यातून मिळतील.
त्यामुळे मी हे सगळे पदार्थ ह्या लाडूमध्ये ॲड केलेले आहेत. सगळ्या गोष्टी ड्राय रोस्ट करून झाल्यानंतर मी खारीक पावडर पण ड्राय रोस्ट करून घेतलेली. त्याच्यामध्ये मी तूप टाकलं नव्हतं, थोडंसं टाकलेलं 1-1.5 चमचा. ती पण छान मी पॅनवरती बराच उशीर रोस्ट करून घेतली होती. त्याच्या आधी मी डेसिकेटेड कोकोनट पण रोस्ट करून घेतलं होतं, ते पण एका साईडला काढून घेतलं. आणि त्याच्यानंतर हे मी मेथी तूपमध्ये भिजत घातली होती. ॲक्च्युली 2-3 दिवसापूर्वी मेथी छान रोस्ट करून त्याची पावडर करून तुपामध्ये मिक्स करून ठेवलेली, जेणेकरून त्याचा कडवटपणा थोडासा कमी लागतो. लाडू थोडासा कडू लागतोच, पण असं केल्यामुळे मेथीचा थोडा कडवटपणा कमी होण्यास मदत होते. त्यानंतर मी एका पॅनमध्ये 2 चमचे तूप ॲड करून पाव किलोच्या वरती थोडासा गूळ घेतला होता, तो छान मेल्ट करून घेतला. आणि ह्या सगळे इन्ग्रेडियंट्स मी जे काय भाजून घेतले होते, जे काय मी ड्राय रोस्ट करून घेतले होते, त्याची छान अशी पावडर बनवून घेतलेली. आणि गूळ मेल्ट झाल्यानंतर तो मी त्या पावडरमध्ये ॲड केला आणि चमच्याने थोडंसं मिक्स केलं. आणि थोडं थंड झाल्यानंतर मी त्याचे छान असे छोटे छोटे लाडू बनवून घेतले. एक छोटासा लाडू खाल्ला सकाळी तरी सफिशियंट आहे. खूप आपल्याला दिवसभर एनर्जेटिक फील होतं, अजिबातही थकवा येत नाही. आणि तुम्हाला लिटरली मी खरं सांगते की आपण हे जे काही डाएटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर खरोखर आपल्या डाएटमध्ये असेल तर तुम्हाला कधीही असं वाटणार नाही की मी खूप थकलेले आहे किंवा माझ्या म्हणजे पूर्ण बॉडीमध्ये तुम्हाला हळूहळू बदल जाणवायला लागेल. कारण कधी काय होतं की आपल्याला असं वाटतं की आपण खूप छान खातोय, आपल्याला भरपूर जेवण जातं आहे म्हणजे आपण खूप हेल्दी आहे. असं नाही. किंवा तुम्ही कितीही चांगले ब्रँडेड प्रोडक्ट आणले, चेहऱ्यावरती लावले, केसांसाठी लावले, तरी त्याचा काही उपयोग होत नाही. खरा उपयोग आपल्या बॉडीतून होत असतो, आपल्या शरीरातून आपण खातो, त्यातून आपल्याला ज्या काही हेल्दी गोष्टी मिळतात त्यातून आपल्याला इफेक्ट दिसत असतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.